आता माझ्या माये बापा तू या पाप प्रायश्चित, फजित हे केले खळ तो विटाळ निवारी, प्रेम आता पाजी रस करी वास अंतरी, तुका म्हणे पांडुरंगा जीव लगा माझिया. कशा प्रकारे पांडुरंगाला आपला जीवलग करून घ्यावं लागतं, आणि जर आपण देवाला, या ईश्वराला जर आपण जीवलग करून घेतलं तर कशा प्रकारे आपल्या पापाचं देखील प्रायश्चित्त होऊन जातं, हे या अभंगामधून संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय. संत तुकाराम महाराज काय म्हणतात की मी ह्या जन्मामध्ये आलो, परंतु माझ्याकडून असं पाप घडलं. हे कोणतं पाप आहे? तर मी काही वाईट लोकांशी, ज्यांना बुद्धिहीन लोक आहेत त्यांच्याशी मी बोलत बसलो होतो. म्हणजेच काय, थोडक्यात त्यांच्याशी वाद घालत बसलो, आणि ज्या वादामधून समाधान तर काही मिळणार नाही, उलट पक्षी आपल्याला त्रासच होईल. आणि हा त्रास झाल्यामुळं आपण परत दुसरे त्रास वाढवून घेऊ आणि आपलं अंतःकरण हे दूषित करून टाकू. अशा त्रासापासून मला तूच आता मुक्ती दे, कारण तू माझा मायबाप बनून आलेला आहेस आणि तुझ्या प्रेमामध्ये मला राहू दे, अशी आर्त हात संत तुकाराम महाराज पांडुरंगाला घालतात. आपण देखील अनेक वेळा अशाच वायफळ चर्चा करताना किंवा अनेक कोणाचा संबंध नसताना अशा लोकांशीच आपण बोलत राहतो. जे अज्ञानी आहेत, ज्यांच्याकडून काही मिळणार नाही, अशा लोकांशी जर आपण बोलत बसलो तर आपल्याला त्यामागून काही विशेष असे मिळणारच नाही, उलट आपल्याला त्यातून त्रासच होत राहील. मग आपण काय करू? ह्या सर्व गोष्टींचा त्रास होतोय म्हणून आपण इतरांनाच दोष देत बसतो. आता तू माझ्या मायबापा तू या पापा प्रायश्चित्त, या मागून संत तुकाराम महाराज काय सांगतात की आता तूच माझा मायबाप आहेस आणि मला या पापाच्या घड्यातून तूच प्रायश्चित्त देऊ शकतोस, तूच मला या पापातून मुक्ती देऊ शकतोस. आता आपल्याला प्रश्न पडतो की हे पाप कोणतं? तर संत तुकाराम महाराज म्हणतात की देवा हे पाप कोणतं? तर फजित हे केले खळ तो विटाळ निवारी. म्हणजे काय की मी आजपर्यंत अनेक अज्ञानी, मूर्ख, वेड्या लोकांशी बोललो आणि त्यांना बोलून मी माझीच फजिती करून घेतली. माझ्यावरच मी अनेक प्रसंग, वाईट प्रसंग त्यांना बोलून ओढवून घेतले. म्हणून आता मला ह्या गोष्टीचा पश्चाताप होतोय आणि ह्या गोष्टीमुळेच आता मला त्यांचा विटाळ झालेला आहे. म्हणजे मला ही गोष्ट आता नकोशी वाटतेय की अशा लोकांशी मी का वाद घालत बसलो. आणि म्हणून याच्यापासून मला तूच निवारण देऊ शकतोस, तूच मला या पापातून प्रायश्चित्त देऊ शकतोस, कारण तेवढी ताकद आणि शक्ती ही तुझ्यामध्ये आहे. आपण देखील बऱ्याच वेळेस अनेक मूर्ख माणसांशी वाद घालत बसतो किंवा त्यांना समजावण्याच्या भानगडीत पडतो. किंबहुना ते तर समजत नाहीत, परंतु त्यांच्यापासून, त्यांना बोलण्यातून होणारा त्रास हा आपल्याला जाणवत राहतो. ते आपल्याला वेडे ठरवत असतात. आपल्या तोंडावर किंवा आपल्या पाठीमागे देखील बऱ्याच वेळेस ते आपल्याविषयी वाईट बोलतात आणि मग तिसरी व्यक्ती येऊन आपल्याला सांगत राहते की या माणसानं तुझ्याबद्दल वाईट बोलले. आपल्याला असं वाटते की मी तर याच्याविषयी चांगलं बोलत होतो, याला सर्व चांगल्या गोष्टी सांगत होतो, तरी देखील याच्या भल्यासाठीच्या गोष्टी यानं ऐकल्या नाहीत, तर मलाच वाईट ठरवतोय आणि माझ्याविषयीच बाहेर वाईट बोलतोय, म्हणून आपण देखील त्या गोष्टीचा त्रास करून घेतो. त्यामुळं कोणाला काय सांगावं आपल्याला हे देखील समजलं पाहिजे. मूर्खांच्या किंवा अज्ञानांच्या नादी लागून आपण आपला वेळ आणि आपले श्रम खरंच वाया घालवू नयेत. कारण ज्याला खरंच काहीतरी समजून घेण्याची, ज्ञान घेण्याची, आपला अज्ञानपणा दूर करण्याची गरज असते, तो सात्विक भावनेनं आपल्याला समोर येतो आणि आपल्याला त्यांच्या शंकाचं निरसन करण्यासाठी किंवा त्याच्या अडचणी सांगून आपल्याला मदत करण्यासाठी प्रेरित करत असतो. परंतु विनाकारण आपण स्वतःहून जर सल्ले द्यायला गेलो तर अशी लोक आपला केवळ मजाकच बनवत असतात, आपली चेष्टा आणि विनोदच करत असतात. त्यांना त्यांच्याशी काही घेणं देणं नसतं आणि आपल्याविषयी वाईट बोलून आपल्याविषयी देखील ते आपल्या मनात त्यांचं कटुता ही पेरत असतात. पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात की प्रेम आता पाजी रस करी वास अंतरी. देवा आता तू मला तुझ्या प्रेमाचं रसपान कर आणि माझ्या अंतरामध्ये तू आता वास कर, कारण मी जर प्रेमानं राहिलो तर तुझ्यामध्ये मी चांगला राहील आणि अंतरीमध्ये राहून तू माझ्या वास करशील आणि मला चांगलं बनवशील. तुका म्हणे पांडुरंगा जीव लगा माझिया. संत तुकाराम महाराज शेवटी पांडुरंगाला म्हणतात की पांडुरंगा तूच माझा खरा सखा आहेस, तूच माझा खरा जीवलगा आहेस. जर मी ह्या अडचणी तुला सांगितल्या तर तूच माझ्या जवळचा असल्यामुळं माझ्या ह्या अडचणी सोडवशील आणि मला ह्या दुःखातून दूर करशील, ह्या पापातून मला प्रायश्चित्त मिळवून देशील. जय जय रामकृष्ण हरी.